नमस्कार मित्रांनो, आठवलेली गाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवरील गाणारी पेटी या सदरामध्ये मी आपलं पुनश्च स्वागत करतो। मागच्या एका एपिसोडमध्ये आपण ये जिंदगी उसी की है जो किसी का हो गया है या गाण्याचा ध्रुपद आणि पहिला अंतरा पाहिला, तो आत्ता पण ऐकला। आता यानंतर आज दुसरा अंतरा आणि तिसरा अंतरा हे दोन अंतरे आपण बघणार आहोत। त्याच्यामधला दुसरा जो अंतरा आहे तो मूळच्या गाण्यातील किंवा मूळच्या सिनेमातील जे लाईट मूडचं गाणं आहे त्याच्यामधले पहिले दोन अंतरे, त्यापैकी हा दुसरा अंतरा आहे। धड़क रहा है दिल तो क्या, दिल की धड़कने ना गिन, फिर कहाँ ये फुर्सते, फिर कहाँ ये रात दिन, आ रही है ये सदा, मस्तियों में झूम जा, ये जिंदगी उसी की है जो किसी का हो गया। याच्यामध्ये सदा नावाचा जो शब्द आहे त्याचा अर्थ प्रतिध्वनी किंवा प्रतिसाद अशा पद्धतीनं किंवा कुठून तरी दूरवरून येणारे हाक, त्याला हिंदीमध्ये सदा असं म्हणतात, सदा। आपण आता या कडव्याचं आज आपण पेटीवर कसं हे वाजू शकतं हे आपण बघणार आहे। तर कळी एक आहे, या गाण्याला ताल आहे दादरा 6 मात्रांचा, तो कसा वाजतो परत बघा एकदा। धा धीना धा तीना धा धीना धा तीना। मी तो मुद्दाम स्लो स्पीडमध्ये घेतलेला आहे म्हणजे तुमच्याही लक्षात येईल। दुसरं असं तुम्हाला आणखी सांगायचं म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक ओळीमध्ये एक 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 निळं अक्षर तुम्हाला दिसेल। हे निळं अक्षर याचा अर्थ असा आहे की त्या दादऱ्यामधला जो पहिली मात्र सम असते ती सम तिथे येते, ते दाखवण्यासाठी मी ते अक्षर निळं केलेलं आहे। आता आपण पहिल्यांदा याची स्वरावली कशी आहे ते बघूया। साप, ये जिंदगी उसी की है, इथं संपलं पहिलं कडवं आणि अंतरा, पहिला अंतरा आणि ध्रुपद इथं संपलं। आता दुसरा अंतरा तो पंचमातून सुरुवात होतो। धड़क रहा है दिल तो क्या, धडक हा शब्द जो आहे तो खटका आहे आणि तो खटका किंवा त्याच्यावरचा जोर दाखवण्यासाठी असं दाखवत। याच्यामध्ये ड वर सम येते, त्यामुळे समेच्या अगोदर एक मात्र तुम्ही सावध राहून धडक असा शब्द, धडक रहा है असं। दिल की धड़कने लगिन, धड़क धड़क रहा है दिल तो क्या, दिल की धड़कने लगिन, फिर कहाँ ये फुर्सते, फिर कहाँ ये रात दिन, फिर कहाँ ये फुर्सते, फिर कहाँ ये रात दिन, आ रही है सदा,
इथं एक खटका आहे बघा. मा मा ये जिंदगी उसी की है. आता तालामध्ये आपण याचं प्रॅक्टिस कसं करायचं ते आपण बघूया. धा धीना
आता हा जो अंतरा आहे तो यापूर्वीच्या पहिल्या अंतरापेक्षा थोडा वेगळा आहे. आता तो मी तुम्हाला तालावर कसा वाजवायचा हे दाखवलं. परत एकदा दाखवतो तुम्हाला तालावर कसा वाजवायचा तो. बघा, पंचमातून सुरुवात आहे. माझ्या कालच्या एपिसोडवर माझ्या एका मित्राने कमेंट अशी केली होती की मधलं म्युझिकचे पीसेस तुम्ही वाजवून दाखवा. ठीक आहे, ज्या ठिकाणी शक्य असेल ते आपण वाजवू शकतो. परंतु ऑर्केस्ट्रेशन किंवा ज्याला आपण वाद्यवृंद म्हणतो, अशा वाद्यवृंदांचे वेगवेगळ्या वाद्यांचे जर पीसेस असतील आणि एकत्रितपणे जर तो इंटरल्यूड म्हणतात त्याला, दोन्ही कडव्यांचे किंवा दोन्ही अंतरच्या मधला जो म्युझिकचा पीस असतो, तर ते एकट्या पेटीवर वाजवणं काही वेळेला शक्य होत नाही. जिथं शक्य आहे तिथं आपण वाजवू शकतो. परंतु मुळात असं आहे की ज्या वेळेला अशी वेळ येते की ते म्युझिक आपण नाही वाजवू शकत, त्यावेळेला मग चाल ढकल म्हणून आपण परत एकदा ध्रुपदाचीच लाईन रिपीट करतो आणि तशी करण्याची पद्धत असते. परंतु तुम्ही पेटीवर आणि इतर कराओकेचा ट्रॅक असेल तर मात्र ते तुम्हाला सोपं जातं, कारण मधलं फक्त गायकाच्या आवाजातील जे काही गाणं आहे तेच फक्त आपण वाजवायचं असतं, बाकीचं सगळं ते कराओकेच्या ट्रॅकवर तयार असतं. आता यानंतर आपण तिसरा अंतरा या एपिसोडमध्ये आपण बघणार आहे, ते आपण बघूया. आता या गीतातील तिसरा अंतरा, हा जो तिसरा अंतरा आहे तो मूळ सिनेमातील जे दुसरं गाणं आहे सॅड मूड्स, त्या गाण्यातील हे शेवटचे जे 2 अंतरे आहेत त्यापैकी हा आहे. हा थोडासा सॅड मूड्स आहे, म्हणजे ज्याला आपण एक दुःख किंवा मनामध्ये वेदना ज्या व्यक्त करायच्या असतात अशापैकी याची चाल बांधलेली आहे. आता याच्यामध्ये ती एक भावना असल्यामुळं इथं स्वरांचा थोडासा बदल आहे. म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जे म्हणालो की हे गाणं भिंपलासी रागावर आधारित आहे, पण ते तसं नाही म्हणता येत, कारण याच्यामध्ये खूप स्वरांचे बदल आहेत. आता बघा, हा पंचम आहे, सा प, हे आपला बेस आहे. सा प, सा हा आपला षड जे आहे, सा आहे आणि प. या तिसऱ्या अंतराची सुरुवात ही पंचमापासूनच आहे. सुना, आता हा जो स्वर घेतला तो शुद्ध निषाद आहे. यापूर्वी आपण शुद्ध निषाद कधीही घेतला नव्हता या गाण्यामध्ये. आपण घेतला होता तो कोमल निषाद घेतला होता आणि कोमल गांधार घेतला होता. कोमल गांधार आणि कोमल निषाद हे 2 स्वर घेतल्यामुळं आपल्याला असं वाटलं, किंवा काही लोकांचं असं मत आहे की हे भिंपलासी रागावर आहे, पण तसं होत नाही. याच्यामध्ये आता इथं शुद्ध निषाद घेतलेला आहे. थोडीशी दुःखाची छटा येण्यासाठी सुना रही है, जाताना शुद्ध निषाद, सुना रही कोमल निषाद, दोन्ही निषाद इथे घेतलेत बघा. सुना रही है दास्तां, आता इथं
कोमल गांधार घेतला आहे. शुद्ध गांधार घेतला आहे. हा कोमल गांधार यापूर्वी आपण घेतलेला होता, पण आता इथं शुद्ध गांधार घेतला आहे, शुद्ध निषाद. हे 2 स्वर आता या अंतऱ्यामध्ये आलेले आहेत. बघा, सुना रही है दास्तां क्षमा मेरे मजार की, क्षमा मेरे मजार की. साध एकदम साध धनी धव सुना रही है दास दास. इथं दासताच्या वेळेला कोमल दैवताचा कण दिला तरी सुद्धा चालेल. येताना शुद्ध दैवत अगदी निसटता घेतो आपण. किंवा कोमल निषादाचा जरी कण घेतला तरी सुद्धा चालेल. दा दा किंवा दा दासता सुना रही है दासता क्षमा मेरे. परत येताना मेरे रेवरून सावर येताना रेला निसटतं किंवा रेला अगदी थोडक्यात स्पर्श करून यायला हवं. क्षमा मेरे असं डायरेक्ट गांधारवरून षड्जावर येण्याच्या ऐवजी मजार की फिजा में. इथं आता गमक आहे. फिजा में भी खिली, फिजा में भी. आता इथं जाताना शुद्ध निषाद. फिजा में भी खिली रहीच्या याच्या वेळेला वरच्या मध्यमाचा शुद्ध मध्यमाचा कण आहे. फिजा में भी खिली रही, फिजा में भी खिली रही. शुद्ध निषादावरून कोमल दैवतावर. फिजा में भी खिली रही, ये क्षमा मजार की. सॉरी, ये कली अनार की. फिजा में भी खिली रही, ये कली अनार की. इसे आता परत पूर्ववत कोमल निषाद. इसे मजार मत कहो. ही सुरावट पहिल्यांदा अगोदरच्या अंतऱ्यामध्ये आलेलीच आहे, ते तुम्हाला माहित आहे. इसे मजार मत कहो, इसे मजार
का ये जिंदगी उसी की है. आता हा अंतर आपण तालावर बघूया. सुना रही दास्ता, सुना सुना रही, सुना रही, सुना. फिजा में भी
तिसरा अंतरा कसा वाजवता येतो ते बघितलं. मी परत एकदा व्यवस्थित वाजवून दाखवतो. हे दोन्ही अंतरे तुम्हाला वाजवून दाखवतो सलगपणे. बघा, तिसरा अंतरा. इथं आपण 3 अंतरे संपवलेले आहेत, बघितलेले आहेत. मला खात्री आहे तुम्ही हे सगळं बघून त्याप्रमाणे प्रॅक्टिस करीत असाल, कारण तुमच्याकडून त्याबाबत अद्यापही मला अजून काहीही प्रतिक्रिया मिळालेली नाहीत की बाबा मी पेटी घेतलेली आहे, मी समोर ठेवतो आहे आणि मी ते वाजवतो आहे, मला त्याचा अतिशय उपयोग होतो आहे. हे तुमच्याकडून सगळ्यांच्याकडून मला खरं म्हणजे ऐकायला वाचायला आवडेल. ठीक आहे, पण प्रत्येकजण काही ना काहीतरी प्रयत्न करीत राहा. माझ्या ह्या प्रयत्नामधून अगदी 10% 20% जरी लोकांनी प्रयत्न केले तरीसुद्धा माझ्यासाठी ते फार मोठी देणगी ठरेल. आणि त्यासाठी माझी ही सगळी धडपड चालू आहे. तर मित्रांनो, तुम्ही जरूर प्रयत्न करा, अभ्यास करा आणि तुमच्या काही शंका असेल तर त्या मात्र मला जरूर विचारा. मी त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत राहीन. आपण इथं थांबूया आणि तिसऱ्या भागामध्ये आता याच गीताचा चौथा अंतरा जो आहे तो आपण बघू आणि या गीताचा हा जो संपूर्ण 3 भागातला एपिसोड आहे तो पूर्ण करू. आज आपण इथं थांबूया. धन्यवाद.